श्री महालक्ष्मी अन्न सेवा ट्रस्टच्या वतीनं आयोजित कुंकुमार्चन सोहळ्यात केसरी साडी परिधान करून 5,000 महिलांनी सहभाग घेत श्री अंबाबाई देवीचं नामस्मरण केलं। या सोहळ्यात परदेशातील महिलाही सहभागी झाल्या होत्या। श्री अंबाबाई मंदिर परिसरात श्री महालक्ष्मी अन्न सेवा ट्रस्ट कोल्हापूर यांच्या वतीनं दरवर्षी कुंकुमार्चन सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं। यंदाचं हे 10वं वर्ष आहे। श्री अंबाबाई मूर्ती तिच्या मूळ जागेत प्रतिष्ठापना झाली याचं औचित्य साधून हा कुंकुमार्चन सोहळा आयोजित करण्यात येतो। हिचा उद्देश असा की कोल्हापुरातील अबालवृद्ध 18 पगड जातीच्या महिला एकत्र यावेत आणि महालक्ष्मीचं नामस्मरण व्हावं, महालक्ष्मी उपासना व्हावी, आई अंबाबाईची उपासना व्हावी या उद्देशानं ही आम्ही उपासना चालू केली। आज या गोष्टीला 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत। 5,000 महिला 18 पगड जातीच्या महिला यामध्ये सहभागी होऊन आपली महालक्ष्मीची उपासना करतात आणि आपल्याला चांगलं आरोग्य, चांगलं निरोगी आयुष्य लाभण्यासाठी आई देवीसमोर प्रार्थना करतात। आज करवीर निवासिनी श्री अंबाबाईचं पूजन करून आणि छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करून या सोहळ्याला सुरुवात करण्यात आली। या प्रसंगी मधुरिमा राजे छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती होती। सोहळ्यामध्ये महिलांनी केशरी साडी परिधान करून मोठ्या संख्येनं सहभाग घेतला होता। विशेष म्हणजे परदेशातील महिलाही यात सहभागी झाल्या होत्या। वेदमूर्ती सुहास जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणात पार पडला। या पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य मोफत देण्यात आलं होतं। संस्थेच्या वतीनं घेण्यात आलेल्या लकी ड्रॉमध्ये महिलांनी बक्षिसांची लयलूट केली। या प्रसंगी श्री अंबाबाई देवीचा महिमा सांगणारा सांस्कृतिक कार्यक्रमही झाला। यावेळी संजय जोशी, राजू सुगंधी, SK कुलकर्णी, तन्मय मेवेकरी, आदित्य मेवेकरी, सुनील खडके, चंद्रशेखर घोरपडे, भूषण पाठक, प्रसाद जोशी, ऋतुराज सरनोबत यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, सदस्य, महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या।